हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू माय रूम क्लीनअप डे. हॅशटॅग हॉस्टेल रूम क्लीनअप डे असं म्हणू शकतो. तर इथे आधी रूम क्लीन करायला बराच वेळ लागून जात होता. तर मग मी इथे छान आधी केसांची चंपी करून घेतली आहे आणि ती पण वैद्यनाथचं महाभृंगराज ऑइलनी. आणि हे तेल आपल्या केस गळतींना, जर तुमचे कमी वयात केस पांढरे होत असतील तर ते पांढऱ्या केसांची वाढ थांबवण्यास मदत करते आणि केसांमध्ये खूप छान अशी शाईन ॲड करते. केस छान घनदाट, लांब आणि केसांची डेन्सिटी म्हणजे जाडसरपणा जो असतो तो पण वाढवते. तर हे मी एव्हरी हेअर वॉशच्या आधी लावते आणि तुम्ही माझं कपाळ बघूच शकता की हे प्रत्येक स्टुडंट लाईफमध्ये हे चालूच असते की जर आपल्याला खूप घाई गडबड असेल तर ते होतच राहतं. कारण हे सगळं काही एकदम जमा झालेलं असतं. अशा याच्यात मी राहत नाही जनरली, पण म्हटलं आज सगळं काही छान क्लीनअप करून घ्यायचं म्हणून मग इथे नीट असं कपाट वगैरे क्लीनअप करायचं चालू होतं. प्रत्येक एक सामान नीट करायचं चालू होतं. सगळं आधी काढून ते पेपर जरा नीट करून ते सगळं काही आधी नीट ठेवून घेतलं. इथे मी केसच दाखवत होती कारण की माझे केस आधी खूप गळत होते आणि माझ्या आत्ता केस गळतीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर इथे मी आधी छान प्रकारे माझे सगळे कपडे काढून घेतलेले होते आणि मग सगळ्या कपड्यांना वेगळं सॉर्ट करून की रूमवर कुठले घालायचे, लायब्ररीला वगैरे कुठे घालून जायचे आणि कुठे बाहेर जायचं असेल तर ते कसे सगळे कपडे नीट घडी करून व्यवस्थित डिक्लटर केले होते. आणि वेगवेगळ्या खानांमध्ये वेगळे कपडे, कुर्तीज वगैरे छान नीट ठेवल्या होत्या. तुम्हाला माझे जर शॉपिंग व्लॉग किंवा शॉपिंग हॉल बघायला आवडत असेल, स्पेसिफिकली तुळशीबागचे किंवा FC रोडचे, तुम्ही तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्या प्लेसेसवर जाऊन तिथला व्हिडिओ कवर करण्याचा ट्राय करेल किंवा मी तिथून काय काय शॉपिंग करते हे जर तुम्हाला बघायला नक्की आवडत असेल तर नक्की सांगा. तर इथे सगळे तेच नीट सगळे कपडे व्यवस्थित घडी करून ठेवून दिलेले होते की नीट सगळं काही झालं पाहिजे. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेलेला होता म्हणून या व्हिडिओचे 2 पार्ट्स येतील. तर इथे माझे पहिले 2 कप्पे नीट लावून झालेले होते आणि त्या बाजूला मग जे माझे छोटे जे काही पाउचेस वगैरे होते ते वगैरे लावून